मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात आणि प्रशासनात मोठी खळबळ उडवणारी घटना थेट मंत्रालयातून समोर आली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या दालनातील एक लिपिक लाच स्वीकारताना पकडल्याचं समोर आलं आहे. या विभागात जाळ्यात अडकला आहे. सरकारी कार्यालय तेही मंत्रालयाच्या ऑफिसमध्ये अशी कारवाई होणं ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. असं की एका मेडिकल परवानग्याच्या निलंबनासंदर्भात काम करून देण्यासाठी तक्रारदाराकडून पैशाची मागणी करण्यात आली. मंत्रालयाच्या दालनात क्लार्क म्हणून काम करणारे राजेंद्र ढोरगे यांनी तब्बल 50,000 रुपयाची लाच मागितल्याचं सांगितलं जातं. चर्चा झाल्यानंतर व्यवहार 35,000 रुपयावर ठरला. तक्रारदाराने मात्र थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्यानंतर एसीबीने पूर्ण प्लॅन तयार केला, सापळा रचला आणि मंत्रालयाच्या इमारतीतच पैसे स्वीकारताना डोरगेंना रंगेहात पकडलं. सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचारावर कारवाई होत असते, पण मंत्र्याच्या दालनात जाऊन एखाद्या कर्मचाऱ्याला पकडणं ही दुर्मिळ आणि धक्कादायक गोष्ट आहे. या घटनेनंतर मंत्रालयात एकच गोंधळ उडाला. अधिकारी, कर्मचारी, राजकीय वर्तुळ सगळीकडे या कारवाईची चर्चा सुरू झाली. कारवाईनंतर तपास यंत्रणेचे प्रतिबंधक कार्यालय सील करण्यात झाल्याची माहिती समोर आली आहे. आता या व्यवहारामागे नेमकं कोण कोण होतं? हा निर्णय एकट्या क्लार्कने घेतला होता की अजून कोणी या मागे होतं? याचा तपास सुरू आहे. तपासाच्या चौकशीत काही नावाचा उल्लेख झाल्याची चर्चा सुरू आहे. मात्र अधिकृत पातळीवर तपास पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही निष्कर्ष काढणं अवघड आहे. या सगळ्या प्रकरणावर मंत्री नरहरी झिरवळ यांनी माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे आणि तो कुठल्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. संबंधित कर्मचारी हा क्लार्क असून सुनावणीची कागदपत्र तयार करण्याचं काम करत होता. तो मूळचा दुसऱ्या विभागातून उसनवारीवर आणलेला कर्मचारी आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. जिरवळ यांनी महत्वाचं म्हणजे त्यांनी जे केलं त्याला पाठीशी घालणार नाही. कायदेशीर प्रक्रिया होईल, त्याला जाब द्यावा लागेल, असं ठामपणे सांगितलं. त्यांनी आपल्या खाजगी सचिवाचा किंवा इतर अधिकाऱ्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं नमूद केलं आहे. पण त्याचवेळी त्यांनी एक मोठं विधान केलं आहे. जर या प्रकरणाची सखोल साखळी माझ्यापर्यंत आली, तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईल. ही सर्व जबाबदारी माझी आहे. त्यामुळे ही जबाबदारी मी टाळणार नाही. या विधानामुळे राजकीय चर्चेला आणखी उधाण आलं आहे. कारण विरोधक आधीच आक्रमक झाले आहेत. मंत्र्याच्या दालनात लाच घेतली जाते म्हणजे केवळ एखाद्या कर्मचारीची चूक नसून संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जातो. काही पक्षांनी तर तात्काळ राजीनाम्याची मागणी सुरू केली आहे. मंत्रालयात अशा प्रकारची कारवाई होण्याची ही तिसरी वेळ असल्याचं बोललं जात आहे. याआधी काँग्रेसच्या काळात राजेंद्र दोर्डे यांच्या कार्यालयात एसीबीने धडक दिली होती. त्यानंतर भाजपचे नेते एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांच्या कार्यालयातील सहाय्यक अडचणीत आले होते. आता नरहरी झिरवळ यांच्या दालनात कारवाई झाल्यामुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. दरम्यान झिरवळ यांनी स्वतःवर टार्गेट केलं जात असल्याचा आरोप फेटाळला आहे. माझा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे. मी असं काही चुकीचं करणार नाही, असं ते म्हणाले. पण त्यांनी तपासाला पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आता पुढचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. जनतेच्या मनात एकच प्रश्न आहे, हा प्रकार फक्त एका क्लार्कपुरता मर्यादित आहे का या पाठीमागे मोठं राकेट आहे? एसीबीचे तपास जसा जसा पुढे जाईल तशी तशी अधिक माहिती समोर येईल. दोषी कोणताही असो, त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. आज मंत्रालयात झालेली कारवाई ही भ्रष्टाचाराविरोधातील एक मोठी पायरी आहे. पण खरी परीक्षा आता आहे ती तपासाचे सत्य पूर्णपणे बाहेर आलं पाहिजे. कोणाचंही नाव असो, कायदा सर्वांसाठी सारखाच असला पाहिजे. तर नरहरी झिरवळ यांच्या दालनामध्ये जो प्रकार घडला त्याबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.